आज आपण एक गोष्ट ऐकणार आहोत जिचं नाव आहे सिंह आणि ससा. वनराज सिंह आता म्हातारा झाला होता. त्याला पूर्वीसारखं शिकारीला जायला जमत नव्हतं. एक दिवस सिंहाने सगळ्या जनावरांना बोलावलं आणि सांगितलं, मित्रांनो, मी शिकार करायला आलो की सगळे घाबरून पळून जातात. पण दरवेळी मी तुमच्यातल्या एकालाच तर खातो. मग आपणच ही अडचण दूर करूया का? दररोज तुमच्यातला एक प्राणी आपण होऊनच माझ्याकडे जेवणासाठी आला तर कसं होईल? असं करायला काहीच हरकत नाही. जनावरांच्याही ते सोयीचं होईल. कोणतं जनावर दुसऱ्या दिवशी सिंहाचं जेवण ठरेल हे आदल्याच दिवशी ठरवत असत. एक दिवस सश्याची पाळी आली. मी बरा सिंहाचं जेवण होईल. मी सगळ्या जंगलालाच या संकटातून सोडवीन, असा विचार करून सश्याने एक बेत केला. सिंहाच्या गुहेकडे तो मुद्दामच हळूहळू चालत जाऊ लागला. खूप वेळ वाट पाहूनही आपलं जेवण आलं नाही म्हणून सिंह आता चांगलाच रागावला होता. सश्याला येताना पाहून तो रागाने ओरडला, आजचं माझं जेवण तू आहेस का? मग इतका उशीर का केलास? ससा नम्रपणे म्हणाला, महाराज, मी आज घरून लवकर निघालो होतो. रस्त्यात मला आणखी एक सिंह भेटला. तो मला खायला आला. मी त्याला सांगितलं की माझ्या राजाकडे चाललो आहे. मग तो म्हणाला, दाखव बघू कोण आहे तुझा राजा. मी त्याला मारूनच टाकतो. बस सरकार, मी कसाबसा त्याला चुकून इकडे पळून आलो. सिंहाला ऐकून फारच राग आला. तो म्हणाला, कुठे आहे तो दुष्ट? चल मला दाखव. ससा पुढे निघाला आणि सिंह त्याच्या मागे मागे जाऊ लागला. ससा म्हणाला, महाराज, तुम्ही इथेच थांबा, मी जरा बघून येतो. पुढे जाऊन सशाने एका विहिरीत वाकून पाहिलं. त्याला पाण्यात आपलं प्रतिबिंब दिसलं. महाराज, इथेच आहे तो सिंह, असं म्हणून ससा बाजूला झाला. रागाने डरकाळी फोडून सिंहाने विहिरीत वाकून पाहिलं. पाण्यात त्याला आपलंच रागावलेलं प्रतिबिंब दिसलं. काही विचार न करताच विहिरीतल्या सिंहाला मारण्यासाठी सिंहाने विहिरीत उडी मारली आणि पाण्यात बुडून मेला. छोटासा ससा मग उड्या मारतच घरी गेला. कशी वाटली मित्रांनो ससा आणि सिंहाची गोष्ट? मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स पॉडकास्टला फॉलो करून शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.